G7 शिखर परिषद. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदाची G7 शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली, G7 म्हणजे काय, G7ची स्थापना केव्हा करण्यात आली आणि सर्वात महत्त्वाचं भारत G7 संघटनेचा सदस्य देश आहे का, या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. तर भारताचे पंतप्रधान कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या 51व्या G7 शिखर परिषदेला उपस्थित राहिले. 2025 हे वर्ष G7 संघटनेचे 50वे वर्धापन वर्ष आहे. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा ठरतो. G7 म्हणजेच ग्रुप ऑफ 7. G7 ही एक आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना आहे, ज्यामधील जगातील प्रमुख विकसित आणि औद्योगिक अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. G7 ची स्थापना 1975 मध्ये करण्यात आली. 1975 मध्ये फ्रान्स, पश्चिम जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या 6 देशांनी मिळून हा गट स्थापन झाला. त्यावेळेस या गटाला G6 म्हणून ओळखले जात. 1976 मध्ये कॅनडा या गटाचा सदस्य देश बनला आणि हा गट G7 म्हणून उदयास आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक आणि मौद्रिक समस्यांवर म्हणजेच इकॉनॉमिक अँड मॉनिटरी इश्यूजवर चर्चा करण्यासाठी या 7 राष्ट्रांमधील नेत्यांनी G7 ही संघटना तयार केली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे नाही. भारत हा G7 संघटनेचा सदस्य देश नाही. जरी भारत G7 गटाचा भाग नसला तरी गेल्या 6 वर्षांपासून दरवर्षी जागतिक शिखर परिषदेसाठी भारतालाही आमंत्रित केले जाते. फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम, अमेरिका आणि कॅनडा हे 7 देश G7 संघटनेचे सदस्य देश आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण G7 शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले, त्याचबरोबर G7 म्हणजे काय, त्याची स्थापना केव्हा करण्यात आली आणि भारत G7 संघटनेचा सदस्य देश आहे का, या संदर्भातील महत्त्वाची माहिती बघितली. सरळ सेवा, MPSC, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, SSC-GD यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. 2025 या वर्षी G7 शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले? पर्याय 1 भारत, पर्याय 2 जपान, पर्याय 3 कॅनडा आणि पर्याय 4 इटली. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.